डायरेक्ट मैदानात डॉक्टर बाबासाहेब इनके 60वें महापरिनिर्वाण दिनानिमित्त इनका लाखों भीम सैनिक यहाँ पर भूमि पर के दर्शन लेने आए हुए सभी भीम सैनिकों का अपनी तरह से उनका अभिवादन कर रहे हैं। और खास बात तो ये कि हिंदू की जगह पे सब लोग उसका देखने उचित होगी हो तो स्मारक कैसा होगा जब वो बनेगा। तुम्हाला स्मारक कशा प्रकारे पाहिजे? जसं आनंदराज आंबेडकरांनी सांगितलं तसं त्या उभा केलेला आहे त्या पद्धतीनेच पाहिजे। तसं कमी पण नाही आणि जास्त पण नाही, जो आहे त्या पद्धतीने आम्हाला तसं आमचा जिल्हा अंबाजोगाई। हे बघा ऐसा चाहिए जैसे प्रकाश अम्बेडकर ने बोला है, जैसे बाबा साहब अम्बेडकर का बड़ा स्मारक इधर होना चाहिए। हमको इसी प्रकार हिंदू में चाहिए। जो स्मारक आपको दिख रहा है वैसे स्मारक हमको चाहिए, वैसे इधर बनना चाहिए। हमारी गुजारिश है सरकार से ये चाहते हैं कि जो स्मारक है हमें खुशी हो नहीं तो हमारे कोटिवादी बहुजन समाज रोड पे आएगा, हमारा आंदोलन हो रहेगा। हमको इसी प्रकार चाहिए, ऐसे ही होना चाहिए। ये हमारी गुजारिश है सरकार से। मला शांतता भेटत एवढा आम्हाला त्याच्यासाठी आम्ही एवढा आपल्याला स्मारक कशा प्रकारे पाहिजे? जे आता आनंद आंबेडकरांनी सांगितलं त्या प्रकारे पाहिजे की सरकारने सांगितलं त्या प्रकारे पाहिजे? आंबेडकरांनी सांगितलं जे सांगतील तसे त्या नियमानं करायला पाहिजे। हे अशी सगळ्याची इच्छा आहे। आमच्या भारतातले जेवढी काही सैनिक आहेत, जे आपले सगळे लोक आहेत, त्यांची इच्छा आहे की आनंदराव आंबेडकरनं कसं काय त्याचा आराखडा तयार केलेला आहे त्यात प्रमाण व्हायला पाहिजे, एवढी इच्छा आहे आमची। सांगा तुम्हाला स्मारक कसा पाहिजे? सरकार बोलते त्याप्रमाणे क्या? आनंदराज नहीं, सरकार बनाता है ऐसा नहीं मांगता है हमको। आनंदराज साहब जो बोला है ऐसा उनके बनाया है, और वो स्मारक बनाते टाइम वो ट्रस्टी बनाएगा, बनाने वाला उसमें ही अम्बेडकर परिवार का सदस्य उसमें होना चाहिए। अम्बेडकर आनंदराज साहब अम्बेडकर भी होना चाहिए। त्याच पद्धतीने आम्हाला पाहिजे। कशा प्रकारे पाहिजे तुम्हाला? आता मध्ये ते फोटो लागले आहेत। अच्छा, हां तसंच पाहिजे की जे आता सरकारने दाखवलं त्या प्रकारे पाहिजे? नाही, ते आनंदराज आंबेडकर बोलतील तसंच पाहिजे आम्हाला। हो, धन्यवाद। स्मारक पाहिजे जेणेकरून आमच्या